हाय बाळांनो, वेलकम टू आवर चॅनल डीसी जनता से येस. आजचं जे लेक्चर आहे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे बिकॉज आज मी सांगणार आहे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स फॉर द इयर 2025. ओके, सो लेट अस स्टार्ट. आता बाळांनो, सगळ्यात फर्स्ट टॉपिक, लेट अस स्टार्ट विथ सॉलिड स्टेट. बाळांनो, जे टॉपिक्स मी सांगते आता टॉपिकच्या वेटेजवर आय हॅव मेड अ सेपरेट व्हिडिओ, बट जे टॉपिक्स मी इथे सांगणार आहे, आर्टिकल्स सांगणार आहे चॅप्टरचे, ते आर्टिकल्स तुम्हाला चॅप्टरचा अभ्यास सुरू केल्यानंतर प्रायोरिटीवर करायचे. सो दोज आर्टिकल्स आर गोइंग टू बी ऑफ द मोस्ट इम्पॉर्टन्स टू यू. ओके, सो बाळांनो, व्हेन यू स्टार्ट विथ सॉलिड स्टेट, सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सॉलिड स्टेटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पहिले तर एक डेन्सिटीवाला फॉर्म्युला आहे. तो डेन्सिटीवाला फॉर्म्युला नीट करा बाळांनो, कारण त्या डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यावर आपल्याला येतात न्यूमरिकल्स. ओके, सो डेन्सिटीचा फॉर्म्युला करा कारण त्यावर न्यूमरिकल्स येतात. त्यानंतर सॉलिड स्टेटमध्ये जे हे वाला आर्टिकल आहे, दॅट इज द हार्ट ऑफ द टॉपिक. थोडं वाकडं हार्ट आहे बट हार्ट ऑफ द टॉपिक, दॅट इज डिफेक्ट्स. ह्या टॉपिकमध्ये पूर्ण डिफेक्ट्स आहे, डिफेक्ट्सचं क्लासिफिकेशन आहे, दॅट मेक्स द हार्ट ऑफ द टॉपिक. त्यानंतर क्रिस्टलाइन आणि एमॉर्फसचा डिफरन्स, क्रिस्टलाइन आणि एमॉर्फसचा डिफरन्स. ओके, सो हे तीन आर्टिकल्स या टॉपिकमधले टू आर्टिकल्स आहे. पहिलं आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला आणि त्याच्यावर येणारे न्यूमरिकल, प्लस बाळांनो डेन्सिटीवर डेरिवेशन पण आहे. ओके, डेन्सिटीवर डेरिवेशन पण आहे. त्यानंतर डिफेक्ट्सचा होल आर्टिकल आणि क्रिस्टलाइन आणि एमॉर्फस मधला डिफरन्स. बाळांनो, प्लीज टेक अ स्क्रीनशॉट. येस, प्लीज टेक अ स्क्रीनशॉट. हां, आणि ते ना हे आहे तिथे बघा, FCC, BCC, नंबर ऑफ पार्टिकल्स. जसं प्रिमिटिव्ह असेल तर 8 × 1/8, त्यानंतर BCC असेल तर 8 × 1/8 + 1, FCC असेल 8 × 1/8 + 6 × 1/2. तर ते नंबर ऑफ पार्टिकल्स किती येतात FCC, BCC मध्ये हे विचारू शकतात 1 मार्क्ससाठी. ओके, सो दिस इज ऑल दॅट यू हॅव टू डू फ्रॉम सॉलिड स्टेट. अजून एक इम्पॉर्टंट, टेट्राहेड्रल व्हॉइड आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइडचं स्ट्रक्चर. स्ट्रक्चर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड अँड octahedral void. Okay, so all this is very important. I hope the color is visible. White color दिसतोय ना? हां, टेट्राहेड्रल व्हॉइड आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइडचं स्ट्रक्चर क्लिअर आहे बाळांनो इथपर्यंत? येस ऑर नो? चलो, मूविंग ऑन टू द नेक्स्ट टॉपिक विच इज सोल्युशन. आता बाळांनो, व्हेन आय से सोल्युशन टॉपिक, most important thing that you shouldn't forget is the numericals. त्यानंतर रॉल्ड्स लॉ, एक्सप्लेन विथ स्टेटमेंट असा क्वेश्चन येतो. सो रॉल्ड्स लॉ, हेनरीज लॉ अँड लिहिते मी, रॉल्ड्स लॉ अँड हेनरीज लॉ. त्यानंतर हे अतिशय महत्त्वाचं आहे बाळांनो, 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मॉटिक प्रेशर. या 4 पैकी 4 तर आहे हे, आणि हे इन टर्म्स ऑफ मोलर मास आहे. तर 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज इन टर्म्स ऑफ मोलर मासचं डेरिवेशन आहे, 4 डेरिवेशन आहे. सो 4 CP कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज इन टर्म्स ऑफ मोलर मास. ह्या 4 डेरिवेशन पैकी कोणतंही एक येऊ शकतं इन टर्म्स ऑफ मोलर मास, कारण हर पेपरला तुम्ही ऑब्झर्व करताल ह्या 4 पैकी एक डेरिवेशन तर कन्फर्म येतं. त्यानंतर 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज इन टर्म्स ऑफ मोलर मास झालं. ऑस्मॉसिसची डेफिनेशन, ऑस्मॉसिस अँड रिव्हर्स ऑस्मॉसिस.
डेफिनेशन, ऑस्मॉसिस आणि रिव्हर्स ऑस्मॉसिसची डेफिनेशन, त्यानंतर डायग्रॅम ऑफ ऑस्मॉसिस और रिव्हर्स ऑस्मॉसिस. म्हणून मी इथे फक्त डायग्रॅम लिहिलंय. ओके. आणि हां, अजून एक क्वेश्चन इथून येऊ शकतो. एक्सप्लेन पॉझिटिव्ह डेव्हिएशन इन टर्म्स ऑफ रॉल्ड्स लॉ और नेगेटिव्ह डेव्हिएशन इन टर्म्स ऑफ रॉल्ड्स लॉ विथ डायग्रॅम. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असं पेज ह्या साईडला दिलेलं आहे, खाली डायग्राम काढली आणि खाली एक्सप्लेनेशन. पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह डेव्हिएशन, पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह डेव्हिएशन हा एक आर्टिकल करायचा आहे. त्यानंतर व्हॉट इज KF येतं, एब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट 1 मार्क्ससाठी. KF अँड KB, एब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट अँड क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सो हे आर्टिकल्स बाळांनो सोल्युशन मधले तुम्हाला मिस करायचे नाहीये. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? येस ऑर नो? आणि न्यूमरिकल्स वर फोकस करा, कारण ह्या टॉपिकहून न्यूमरिकल्स येऊ शकतात. ओके. आय होप यू ऑल हॅव टेकन अ स्क्रीनशॉट, म्हणूनच मी साईडला झाले होते. नेक्स्ट आहे आयोनिक इक्विलिब्रियम. इथे तर हार्ट ऑफ द टॉपिक, pH प्लस POH इज इक्वल टू 14. भाई साहब सब भूलो, ये मत भूलो. हे डेरिवेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर ओस्टवाल्ड्स डायल्यूशन लॉ, अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ऍसिड आणि बेस दोघांसाठी. ओके. त्यानंतर बफरचा, मी हे ऑफलाईन मध्ये पण मुलांना सांगते, बफरचा तर पूर्ण आर्टिकलच इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज बफर सोल्युशन, ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन, प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, बफर सोल्युशन मध्ये देर आर 2 टाइप्स ऑफ बफर, ऍसिडिक अँड बेसिक. ऍसिडिक आणि बेसिक. आणि ऍसिडिक बफरच्या इक्वेशनला आणि बेसिक बफरच्या इक्वेशनला हेंडरसन इक्वेशन असं म्हणतात. सो अगेन दॅट बिकम्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. असाही क्वेश्चन येतो, व्हॉट इज हेंडरसन इक्वेशन. सो दॅट इज ऍसिडिक अँड बेसिक बफर. उसके बाद रिॲक्शन देतात आणि त्याचं KSP काढा असं सांगतात. सो मग ते KSP एक तर स्प्लिट करून काढायचं, किंवा ते x⁻x, y⁻y, s⁻x + y ते येऊ शकतं. सो KSP काढायला येऊ शकतं. त्यानंतर ओस्टवाल्ड्स डायल्यूशन लॉ, pH प्लस POH, बफर सोल्युशन, KSP. त्यानंतर बाळांनो इकडून येतात तुम्हाला न्यूमरिकल्स. न्यूमरिकल्स मॅम कोणत्या कोणत्या फॉर्म्युलावर न्यूमरिकल्स येतात? तर Ka इज इक्वल टू α²c, KB इज इक्वल टू α²c, किंवा ऍसिडिक आणि बेसिक बफरवर तुम्हाला न्यूमरिकल्स येऊ शकतात. क्लिअर आहे बाळांनो इथपर्यंत? येस ऑर नो? हां, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, यू कॅनॉट फॉरगेट इन दिस टॉपिक, देर आर 3 थिअरीज. कोणत्या 3 थिअरीज आहे माहिती आहे का? थिअरीज लिहिते मी फक्त, तुम्हाला समजून जाईल टेक्स्टबुक बघितल्यानंतर. एक आहे अरेनियस थिअरी, एक आहे लॉरी ब्रॉन्स्टेड आणि एक आहे ल्युईस थिअरी. ह्या 3 थिअरी आणि एक्झाम्पल्स ऑफ कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर नीट करा. एक्झाम्पल्स ऑफ कॉन्जुगेट ऍसिड बेस, ऍसिड अँड बेस. ठीक आहे, हे एक्झाम्पल 1 मार्क्ससाठी येऊ शकतं. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आय टेल यू वेट, कोणते 4 क्वेश्चन्स हे अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. कोणते माहिती आहे का? क्वेश्चन नंबर 3चं 1, 2, 3, 4 बघा, तशा टाईपचे क्वेश्चन येतात याच्यावर. कशा टाईपचे? क्वेश्चन 3चं 1, 2, 3 अँड 4 हे 4 क्वेश्चन्स एक्झाम्पल्स ऑफ कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहे. दॅट इज ऑल अबाउट आयोनिक इक्विलिब्रियम, विच इज युअर 3rd चॅप्टर. Now coming to the, guys take a screenshot. Done?
नेक्स्ट इज केमिकल थर्मोडायनॅमिक्स. लाडाने मी त्याला थर्मो म्हणते म्हणून फक्त थर्मो लिहिलंय. केमिकल थर्मोडायनॅमिक्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट. डब्ल्यू मॅक्सचं डेरिवेशन. ओके. त्यानंतर न्यूमरिकल्स ऑन W इज इक्वल टू -P एक्सटर्नल डेल्टा V. याच्यावर पण न्यूमरिकल्स करा. W मॅक्स वर पण न्यूमरिकल्स करा. व्हॉट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, व्हॉट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, त्याच्यावर क्वेश्चन येतो. एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह वर क्वेश्चन येतो. प्रॉपर्टी. फर्स्ट लॉ सेकंड लॉ व्यवस्थित करा. सेकंड लॉ मध्ये एंट्रोपी येते ते व्यवस्थित करा. वर्क डन वाले ते साइन कन्व्हेन्शन्स आहे ते व्यवस्थित करा. डेल्टा G वाले आणि वर्क डन अँड डेल्टा S वाले. इथं फक्त लिहिते साइन कन्व्हेन्शन्स. कधी वर्क इज डन ऑन द सिस्टीम, कधी वर्क इज डन ऑन द सराउंडिंग. मग पॉझिटिव्ह कधी असेल, नेगेटिव्ह कधी असेल. आणि ते देतात की जर ही कंडिशन असेल की वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, मग साइन कन्व्हेन्शन कसं असेल. सो साइन कन्व्हेन्शनचा आर्टिकल पूर्ण समजून घ्या, रट्टा मारू नका, कारण याच्यावर ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येतात. व्हॉट विल बी द साइन, विल इट बी पॉझिटिव्ह, विल इट बी नेगेटिव्ह अँड सो ऑन. सो डू द साइन कन्व्हेन्शन्स व्हेरी व्हेरी प्रॉपरली. आणि बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं ह्या टॉपिकमध्ये डेफिनेशन्स भरपूर आहेत. ते एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. सो ते बॅक टू बॅक बोल्ड करून खूप सारे डेफिनेशन दिलेले. व्हॉट इज अ थर्मोकेमिकल इक्वेशन, व्हॉट आर द कंडिशन्स ऑफ थर्मोकेमिकल इक्वेशन. तो ह्या सगळ्या डेफिनेशन्स एकदम बोल्डमध्ये दिलेल्या आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. सो ह्या सगळ्या डेफिनेशन्स प्रॉपरली करा. इज इट क्लिअर बाळांनो. ह्या सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहे. अजून हे जे डेफिनेशन्स मी सांगते ना बाळांनो, ह्या सगळ्या डेफिनेशन्स आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ऑन पेज नंबर 4.9. पेज नंबर नाही, आर्टिकल 4.9 पेज 74. तिथून ना इथे बोल्डमध्ये ह्या सगळ्या सुरू होतात बघा. हे ह्या सगळ्या डेफिनेशन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, ह्या सगळ्या डेफिनेशन. आय नो यू कांट सी इट थ्रू द व्हिडिओ, बट ते एक करायचं आहे. त्यानंतर बॉन्ड एन्थाल्पी आणि रिॲक्शन एन्थाल्पीवर न्यूमरिकल्स ऑन बॉन्ड एन्थाल्पी, रिॲक्शन एन्थाल्पी, ठीक है. सो दिस इज न्यूमरिकल नंबर 4.2 वालं आणि अनसॉल्व्ड वालं. हे बघा इथे तुम्हाला देते सॉल्व्ड एक्झाम्पल 4.2, सॉल्व्ड 4.2 अँड अनसॉल्व्ड तुम्हाला करायचं आहे. क्वेश्चन 4th 9th इकडे दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन Fe2O3 + 3CO. तशा टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. क्लिअर आहे बाळांनो. आणि अजून एक याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे हेस लॉ. हेस लॉ एक व्यवस्थित करा. हेस लॉ, ठीक आहे. सो ऑल दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस टॉपिक. क्लिअर आहे बाळांनो. गाईज टेक अ स्क्रीनशॉट. येस और नो. क्लिअर आहे. येस और नो. हां, आणि ना बाळांनो ते काही फॅक्टर्स दिलेले आहेत. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इन टर्म्स ऑफ आयसोबारिक, आयसोकोरिक. सो फर्स्ट लॉ इन टर्म्स ऑफ वेरियस फॅक्टर्स. फर्स्ट लॉ इन टर्म्स ऑफ वेरियस फॅक्टर्स, तो एक आर्टिकल तुम्हाला करायचा आहे. फर्स्ट लॉ इन टर्म्स ऑफ वेरियस फॅक्टर्स. आणि गिब्स एनर्जीचा एक आर्टिकल बघून घ्या. ठीक आहे, गिब्स एनर्जीचा एक आर्टिकल बघून घ्या. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत. येस और नो. चलो डन. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक.
बाळांनो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला आणि केमिकल कायनेटिक्सला मी शेवटी येते. इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक्सला आय विल कम एट द एंड. नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट वन, which is your topic number 7, P block, elements of group 16, 17 and 18. P block 17 लिहिलंय मी, 7 P block म्हणजे elements of group 16, 17 and 18. ओके, आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ऑक्झो ॲसिड्सचे डायग्राम. ऑक्झो ॲसिड्सचे डायग्राम. मॅम ऑक्झो ॲसिड्स कोणते कोणते आहे? तर बाळांनो ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर अँड क्लोरीन याच्या डायग्राम्स व्यवस्थित करा. देन देर इज अ प्रोसेस विच इज कॉल्ड ॲज कॉन्टॅक्ट प्रोसेस. H2SO4 ची मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. S+O2 SO2, SO2 + O2 SO3, मग SO3 + H2SO4 H2S2O7. ओलियम, ओलियमचा एक फॉर्म्युला येतो तिथून, आणि H2S2O7 मध्ये पाणी टाका, 2H2SO4 बनतं. सो ह्या स्टेप्स तुम्हाला लिहायच्या आहे आणि त्या एक्सप्लेन करायच्या आहे. कॉन्टॅक्ट प्रोसेस. त्यानंतर Cl बनवण्याची एक प्रोसेस आहे, डेकॉन्स प्रोसेस, ती एक व्यवस्थित करा. ओके, त्यानंतर लास्ट पेजवर झेनॉनचे काही स्ट्रक्चर्स दिलेले आहे. XCO3 हे सगळे झेनॉन स्ट्रक्चर्स करा. त्यानंतर हेलियम, निऑन आणि आर्गॉनचे युजेसचा एक चार्ट दिलेला आहे. हेलियम, निऑन, आर्गॉन चे युजेस एक करून घ्या. ओके, त्यानंतर अगेन ह्या टॉपिकमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ट्रेंड्स. ॲटॉमिक साईज, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हे दिलेलं आहे इन युअर टेक्स्टबुक ऑन पेज नंबर 139, 7.4.1. 7.4.1चा तो पूर्ण आर्टिकल आहे, 4 आहे. ॲटॉमिक साईज, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. हा 3 मार्क्ससाठी आलेला पण आहे आधी. सो हे ट्रेंड्स एक इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे, ऑक्झो ॲसिड्स व्यवस्थित करायचे सगळ्यांनी. समझ में आया? त्यानंतर अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल, इंटर हॅलोजन कंपाऊंड्स वर नोट लिहा असं येतं. राईट अ नोट ऑन इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. हे येऊ शकतं 2 मार्क्ससाठी. XX-, XX-3, XX-5. ठीक आहे, ऑल दिस कॅन कम. त्यानंतर इथे अजून एक बाळांनो, ह्या टॉपिकचं वेटेज खूप जास्त आहे ना, सो आर्टिकल्स पण जास्त आहे. ओझोनचा पूर्ण आर्टिकल व्यवस्थित करा. ओझोनचा स्ट्रक्चर, बॉन्ड अँगल, युजेस, मेथड ऑफ प्रिपरेशन. मग इथे असाही क्वेश्चन येतो, विच आर द कंपाऊंड्स दॅट डिप्लीट ओझोन लेअर. सो ते करायचं आहे. मग नायट्रिक ऑक्साईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स डिप्लीट ओझोन लेअर, ते करा. SO2चा एक आर्टिकल आहे, SO2चं स्ट्रक्चर दिलेलं आहे, तो आर्टिकल व्यवस्थित करा. क्लिअर आहे बाळांनो? येस ओ नो? 2 मिनिटं रिलॅक्स करा. आणि अजून एक, रोम्बिक आणि मोनोक्लिनिक सल्फरचा डिफरन्स. रोम्बिक मध्ये मग प्रॉपर्टीज दिलेत, मोनोक्लिनिक मध्ये दिलेत. दे आर ॲलोट्रॉप्स ऑफ सल्फर. रोम्बिक अँड मोनोक्लिनिक याचा एक चार्टच दिलेला आहे. रोम्बिक अँड मोनोक्लिनिकचा डिफरन्स. ओके, सो हा एक चार्ट व्यवस्थित तुम्हाला करायचा आहे. आणि उसके बाद क्वेश्चन नंबर 3चा थर्ड, क्वेश्चन 3चा थर्ड KClO3 वर क्वेश्चन आहे, तो एक करायचा आहे. सो दीज आर्टिकल्स, मी हे तर बिलकुल नाही म्हणत की हेच आर्टिकल्स येतील, पण हे सगळे इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत जे डेफिनेटली येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ओके, आयोनायझेशन एन्थाल्पीवर क्वेश्चन येतो. आणि क्वेश्चन 3चा 1 आणि 2 पण व्यवस्थित करा. क्वेश्चन 3चा 1 आणि 2 एक्सरसाइज क्वेश्चन आहे बट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, क्वेश्चन 3चा 1 आणि 2. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? टेक अ स्क्रीनशॉट.
ओके, त्यानंतर DNF ब्लॉक म्हणजेच ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन. DNF ब्लॉक ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन, याच्यामध्ये मेटलर्जीचा पूर्ण आर्टिकल प्रॉपरली करा. व्हेन आय से मेटलर्जीचा पूर्ण आर्टिकल, पायरोमेटलर्जी, इलेक्ट्रोमेटलर्जी, हायड्रोमेटलर्जी, त्यानंतर याचे स्टेप्स खूप इम्पॉर्टंट आहे. कॉन्सन्ट्रेशन, रोस्टिंग, स्मेल्टिंग, मग ती ब्लास्ट फर्नेसची डायग्रॅम आहे. सो त्याच्या स्टेप्स. त्यानंतर 1 मार्क्ससाठी येतं क्रायोलाइट आणि हेमेटाइटचा फॉर्म्युला. क्रायोलाइट आणि हेमेटाइटचा फॉर्म्युला येऊ शकतो इथून ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन मध्ये. उसके बाद व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, इथं इंटरस्टिशियल कंपाऊंड्स नावाचा एक आर्टिकल आहे. इंटरस्टिशियल कंपाऊंड्स, ह्या टॉपिक मध्ये सुद्धा देर आर फ्यू ट्रेंड्स. ते ट्रेंड्स एकदा तर तुम्हाला रीड करावेच लागतील, कारण त्या ट्रेंड्सवर गॅरंटीड क्वेश्चन येऊ शकतं. इंटरस्टिशियल कंपाऊंड झाल्यानंतर एक कलरवर एक गिव रिझन आहे. कलरवर की स्कँडियम आणि टिटॅनियम, स्कँडियम +3 टिटॅनियम +4 हे कंपाऊंड्स कलरलेस का असतात, तर ते त्याचा आन्सर आहे बिकॉज दे डू नॉट हॅव अनपेड इलेक्ट्रॉन्स. सो त्याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो. ओके, स्कँडियम आणि टिटॅनियमवर क्वेश्चन येऊ शकतो. उसके बाद what is more important in this topic is similarities and differences in lanthanoids and actinoids. हा खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. लॅन्थेनॉइड्स अँड ॲक्टेनॉइड्स हे झालं सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गिव रिझन आहे लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन, या लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन वर गिव रिझन येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो आफ्टर दिस ते मॅन्युफॅक्चरिंगचं तर मी सांगितलंय. आता इथे तुम्हाला एक्सरसाइज क्वेश्चन मधून कोणते कोणते करायचे ते एक्सरसाइज क्वेश्चनचे मी नंबरच लिहून देते, कारण ते सगळेच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. यू हॅव टू डू क्वेश्चन नंबर 2 चा सेकंड. हे सगळे एक्सरसाइज क्वेश्चन्स आहेत, पण हे प्रीवियस इयर आहे, इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन 2 चा सेकंड, त्यानंतर क्वेश्चन 2 चा थर्ड, इथंच लिहिते. क्वेश्चन 2 चा थर्ड, क्वेश्चन 2 चा फोर्थ, स्टेप्स इन्वॉल्व्ड इन ब्लास्ट फर्नेस क्वेश्चन 2 चा नाइन्थ लिहिते, तुम्ही रोमन नंबर्स मध्ये बघा. त्यानंतर पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक आणि फेरोचे एक्झाम्पल्स. पॅरा, डाय, फेरो हे यांचे डेफिनेशन्स आणि यांचे एक्झाम्पल्स. क्लिअर आहे बाळांनो? येस ओ नो? आणि त्यानंतर क्रोमियम आणि कॉपरचं एक एक्सेप्शन केस आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दिस इज 29. मग हे होतं 1 आणि 10 आणि क्रोमियम इज 24, तर ते होतं 1 आणि 5. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. सो दिस इज ऑल इम्पॉर्टंट इन युअर DNF ब्लॉक. आता यानंतर आपण सुरू करूयात 9 टॉपिक विच इज कोऑर्डिनेशन. टेक अ स्क्रीनशॉट गाइज. ओके बाळांनो, आता हे झालं ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशनला. नाउ विल मूव्ह ऑन टू द नेक्स्ट टॉपिक विच इज कोऑर्डिनेशन. आता कोऑर्डिनेशन मध्ये व्हॉट ऑल यू हॅव टू फोकस ऑन, तर सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला आर्टिकल आहे फोकस ऑन द IUPAC. ओके. सेकंड EAN काढायला येतो, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. थर्ड बाळांनो VBT वर फोकस करा. मग VBT मध्ये यू हॅव टू डू द प्रॉपर हायब्रिडायझेशन, मॅग्नेटिक मोमेंट, मॅग्नेटिक नेचर, जॉमेट्री, हे सगळं तुम्हाला VBT मध्ये करायचं आहे.
त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स प्रॉपरली करा. कोण असतं मोनोडेंटेट, कोण असतं बायडेंटेट, ॲम्बिडेंटेट काय असतात आणि त्यांचे एक्झाम्पल्स करा. सो क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स. त्यानंतर होमोलिप्टिक लिगँड्स काय असतात, हेट्रोलिप्टिक काय असतात, हे क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स प्रॉपरली करा. तिथे CFT दिलेलं आहे, बट CFTवर आत्तापर्यंत तरी काही क्वेश्चन्स आलेले नाही आहे PYQजमध्ये. सो फोकस ऑन IUPAC, EN, VBT आणि क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट कोऑर्डिनेशन. सगळा कॉन्सेप्च्युअल बेस्ड टॉपिक आहे, सो जास्त जगलिंग करायची गरज नाही आहे. लेक्चर्स बघितले कोऑर्डिनेशनचे, दॅट वुड बी सफिशियंट. आणि एक आयसोमेरिझमचा आर्टिकल बघून घ्या. ठीक आहे, स्ट्रक्चरल काय असतं, त्यानंतर स्ट्रक्चरल नंतर त्याचं फर्दर क्लासिफिकेशन आहे. स्टेरिओ, मग तिथं सिस आणि ट्रान्स आहे, जॉमेट्रिकल आयसोमर्स आहे. मग आयोनायझेशन आयसोमर्स काय असतात, लिंकेज काय असतात, हायड्रेट किंवा सॉल्वेट आणि कोऑर्डिनेट, हे 4 टाइप्सचे आयसोमेरिझम बघून घ्या. सो दॅट्स ऑल अबाउट कोऑर्डिनेशन. त्यानंतर अभी आते हैं ऑर्गेनिक के पास. हॅलोजन. हॅलोजन बाळांनो, हे बघा, आता ऑर्गॅनिक सुरू करायच्या आधीच सांगते, नेम्ड रिॲक्शन्स जेवढ्या आहेत दे आर द हार्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. नेम्ड रिॲक्शन्सवर क्वेश्चन्स येतात आणि ऑर्गॅनिकमध्ये प्रेडिक्ट द प्रोडक्टवाले क्वेश्चन येतात. लाईक ॲरोवर कॅटलिस्ट दिलेला असतो आणि XY पुढे दिलेलं असतं. सो यू हॅव टू फाइंड दॅट. मी एक नेम्ड रिॲक्शनवर पूर्ण व्हिडिओ बनवलेलाच आहे आणि प्रेडिक्ट द प्रोडक्टवर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. दॅट विल सून कम अप ऑन द चॅनल. बट ॲज ऑफ नाव तुम्ही नेम्ड रिॲक्शन तर सगळ्याच करा, म्हणून मी त्या लिहून मेन्शन नाही करत, तो पूर्ण व्हिडिओज करा. त्याच्यात फिंकलस्टन, स्वॉर्ड्स लिहिलं आहे मी, सँडमेअर्स लिहिलं आहे. त्यानंतर इकडे करा SN1 and SN2. त्यानंतर बाळांनो SN1 SN2 नंतर there are a lot of definitions in the chapters. Enantiomers, optical isomers, dextro, LIVO, हे सगळे definitions करा. ओके, त्यानंतर PCl3, PCl5 आणि SOCl2च्या रिॲक्शन्स आहेत ते करा. DDTचं स्ट्रक्चर आणि युजेस वगैरे व्यवस्थित करा. फिंकलस्टन करा, विलियमसन सिंथेसिस करा, स्वॉर्ड्स करा. ह्या सगळ्या एकामध्येच लिहिते, हे ऑर नाही आहे, अँड आहे. कॉमा देऊ का? फिंकलस्टन, स्वॉर्ड्स, विलियमसन्स. ओके, सैंडमेयर्स लिखा क्या रे मैंने? नहीं लिहिला. सैंडमेयर्स. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला करायचं आहे हॅलोजन मधून. डिड आय मिस एनिथिंग इन हॅलोजन? गिव मी 1 सेकंड. एकदा चेक करू द्या काही राहिलंय का हॅलोजन मधलं. इन केस आय मिस आउट ऑन एनी आर्टिकल. हाँ, डेफिनेशन्स तर मी तुम्हाला सांगितले आहे. उसके बाद डेफिनेशन मध्ये सगळं झालं, कायरल कार्बन वगैरे. SN1 SN2 सांगितलेलं आहे. हां, इथं एक एलिमिनेशन रिॲक्शन म्हणून आहे, सेडझेफ रूल, की अल्कोहॉलिक KOH कधी वापरायचा आणि ॲक्वियस KOH कधी वापरायचा. हां, वन मोर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे बघा बाळांनो, तुमच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्स्टबुकमध्ये हा एक येलो कलरचा चार्ट दिलेला आहे पेज नंबर 220वर. तो चार्ट खूप व्यवस्थित करा, तिथून केमिकल रिॲक्शन्स येऊ शकतात. ठीक आहे, 8 पेज नंबर 220 आणि इट इज चार्ट लाईक 10.3 आहे. तिथे त्यांनी हे पूर्ण दिले, अल्काइल हॅलाइड विथ NaOH, NaOR, मग सिल्वर ॲसिटेट, NH3, ते पूर्ण करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तो पूर्ण चार्ट करायचा आहे. त्यानंतर लेट्स कम अप विथ अल्कोहॉल. हे झालं हॅलोजन. अल्कोहॉलचं जास्त वेटेज नाही आहे तसं. अल्कोहॉल, फिनॉल, इथर. इथे फिनॉलच्या सगळ्या रिॲक्शन्स करा. डाऊस प्रोसेस करा. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड पासून करा. क्युमीन करा.
ओके. अरे लास्ट ह्याच्यामध्ये वन मोर आय फॉरगॉट टू टेल यू, ल्युकास टेस्ट म्हणून आहे. नाही, ल्युकास टेस्ट इकडेच आहे, ह्या टॉपिकमध्येच आहे. ल्युकास टेस्ट एक करा. ठीक आहे. आफ्टर दॅट हां एक पिक्रिक ॲसिड वाली रिॲक्शन आहे. हाऊ विल यू प्रिपेअर पिक्रिक ॲसिड. त्यानंतर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक Br2 आणि एक ब्रोमीन वॉटरवाली रिॲक्शन दिलेली आहे, ती करा. ओके. उसके बाद अल्कोहोल फिनॉल ईथर मध्ये व्हाट एल्स यू हॅव टू डू. व्हाट एल्स हां इस्टरिफिकेशन म्हणून एक रिॲक्शन आहे, ती करा. इस्टरिफिकेशन म्हणून आहे, हां ती करा. आणि एक्सरसाइज क्वेश्चन्स मध्ये पण काही आहेत ते पण सांगते, 2 मिनिटं थांबा. इस्टरिफिकेशन. त्यानंतर एक्सरसाइज क्वेश्चन मधले तुम्हाला कोणते कोणते करायचे आहेत बघा. हां हे एक इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन 2 मधलं फर्स्ट करा. क्वेश्चन 2 मधलंच फोर्थ पण करायचं आहे. अरे अजून 2, कोलबेज आणि रायमंड डायमंड एक करा. हां कोलबेज आणि रायमंड टायमर रिॲक्शन म्हणून आहे. त्यानंतर गिव्ह रिझन्स मध्ये क्वेश्चन नंबर 3 मधलं फर्स्ट, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ हे सगळे मिस करू नका. ठीक आहे. यू कांट मिस ऑल ऑफ दीज. आणि आयुपॅक व्यवस्थित करा. आयुपॅकवर तर मी सेपरेट व्हिडिओज टाकलेला आहे. सो आयुपॅक यू एनी हाऊ हॅव टू डू व्हेरी व्हेरी प्रॉपरली. दिस इज अबाउट अल्कोहोल. टेक अ स्क्रीनशॉट. ओके. नेक्स्ट आहे ॲल्डिहाइड. ॲल्डिहाइड मध्ये अगेन देर आर अ लॉट ऑफ नेम रिॲक्शन. क्लेमेन्सन्स, वुल्फ क्रिश्नर, WK म्हणजे वुल्फ क्रिश्नर समजून घ्या. ॲल्डॉल आणि कॅनिझेरोस तर टॉपिक मधल्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. ॲल्डॉल, कॅनिझेरोस. आणि तिकडे ना मी वुड्स कपलिंग, वुड्स फिटिंग आणि फिटिंग या 3 रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे हॅलोजन मधल्या. त्याच असं मी म्हटलं सगळ्या नेम्ड रिॲक्शनच आहे. सो ह्या सगळ्या तुमच्या मी नेम्ड रिॲक्शनच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहे. क्लेमेन्सन्स, वुल्फ क्रिश्नर, ॲल्डॉल. त्यानंतर इथं टेस्ट आहे बाळांनो भरपूर साऱ्या ह्या टॉपिकमध्ये. ठीक आहे. सिल्वर मिरर टेस्ट म्हणून एक आहे. सिल्वर मिरर टेस्ट ज्याला टोलन्स टेस्ट असं म्हणतात. टोलन्स टेस्ट आहे, शिफ्ट टेस्ट आहे, फेलिंग्स टेस्ट आहे. त्यानंतर एक गिव्ह रिझन आहे वाय ॲल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक देन कीटोन्स. ते गिव्ह रिझन मी तुम्हाला लिहून देईल कोणता आहे. त्यानंतर सायनोहायड्रीन वाली रिॲक्शन जी आहे ती प्रॉपरली करा. सायनोहायड्रीन. त्यानंतर ॲसिटल वाली रिॲक्शन प्रॉपरली करा. विलियमसन्स तर मी मागे सांगितली ती ऑर्गॅनिक मध्ये फिरून फिरून तिथे येतेच ती रिॲक्शन. उसके बाद कमिंग टू एक्सरसाइज क्वेश्चन. एक्सरसाइज क्वेश्चन मध्ये 1 मार्क्ससाठी क्वेश्चन 2चं फर्स्ट करा. त्यानंतर 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 व्हॉट इज फॉर्मॅलिन. क्वेश्चन 2चं 8th वालं इथेच लिहिते. 1 त्यानंतर 8 व्हॉट इज फॉर्मॅलिन. तर फॉर्मल्डिहाइड मध्ये पाणी टाकलं तर फॉर्मॅलिन बनतं आणि इट इज यूज टू स्टोअर बायोलॉजिकल स्पेसिमेन्स. इम्पॉर्टंट आहे. फॉर्मिक ॲसिड इज स्ट्रॉंगर देन ॲसिटिक ॲसिड. क्वेश्चन 3चं सेकंड. आणि हे पण मागच्या पेपरमध्ये आलेलं आहे. क्वेश्चन 3चं थर्ड. त्यानंतर तो जो मी आत्ता गिव्ह रिझन सांगितला ॲल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह ते आहे क्वेश्चन 3चं फिफ्थ. उसके बाद स्टीफन्स रिॲक्शन म्हणून एक आहे ती करा प्रॉपरली. स्टीफन्स रिॲक्शन. त्यानंतर इटार्ड रिॲक्शन म्हणून आहे ती एक करा. व्हॉट हॅव आय मिस्ड. नथिंग. ओके.
हे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहे या टॉपिक मधल्या विच यू हॅव टू डू. त्यानंतर कमिंग टू द नेक्स्ट टॉपिक, टेक अ स्क्रीनशॉट. ओके, कमिंग टू द नेक्स्ट टॉपिक विच इज अमाइन्स. अमाइन्स मध्ये पण टेस्ट आहे, कार्बिल अमाइन टेस्ट म्हणून आहे, ती व्यवस्थित करा. कार्बिल अमाइन, हिन्सबर्ग टेस्ट, मेंडियस रिॲक्शन म्हणून आहे, ती करा. हॉफमॅन्स अमोनोलिसिस, हॉफमॅन्स एलिमिनेशन, Hoffman's ammonolysis, Hoffman's elimination. So all these are few named reactions. Okay. त्यानंतर अमाइन्सच्या अजून कोणत्या रिॲक्शन्स आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत? हा प्रीवियस इयर क्वेश्चन आहे. क्वेश्चन 2 चा बेंझिल फिनिलअमाइन 7th वन. उसके बाद आयुपॅक तर तुम्हाला व्यवस्थित करायचे. त्यानंतर क्वेश्चन 3 चं 4th आहे, आय थिंक हे, सॉरी क्वेश्चन 4th चं 4th, क्वेश्चन 4th चं 4th. त्यानंतर अमोनोलिसिस तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. इथाइल अमाइन इंटू मिथाइल अमाइन. हॉफमॅन ब्रोमोअमाइड डिग्रेडेशन नावाची एक रिॲक्शन आहे, ती व्यवस्थित करा. हॉफमॅन ब्रोमोअमाइड डिग्रेडेशन. आणि एक गॅब्रियल थॅलामाइड नावाची रिॲक्शन आहे, ती व्यवस्थित करा. गॅब्रियल थॅलामाइड रिॲक्शन. उसके बाद क्वेश्चन 4 चं 7th, ते जे मी आता सांगितलं ना हिन्सबर्ग टेस्ट, त्याच्यावरच आहे. ॲनिलीन टू पॅरानायट्रो ॲनिलीन, तोच क्वेश्चन आहे 8th वाला. ओके. उसके बाद डायॲझोटायझेशन, दिस इज क्वेश्चन 3 चं 3rd. आणि क्वेश्चन 3 चं ॲसिटिक ॲसिड इंटू मिथाइलअमाइन 4th. हाच क्वेश्चन शोधत होते मी. ठीक आहे. सो दॅट इज ऑल अबाउट युअर अमाइन्स. टेक अ स्क्रीनशॉट. बरं, आता अमाइन्स झाल्यावर लेट्स गो फॉर पॉलिमर. बानो पॉलिमरवर यार तुम्हाला काय सांगू, वेटेज तसं कमी आहे, बट काही क्वेश्चन येऊ शकतो. क्लासिफिकेशन येऊ शकतं, पॉलिमर देतात, मोनोमर विचारू शकतात, कधी कधी टेफ्लॉनचे युजेस विचारलेले आहे. पॉलिमर टू मोनोमरचं फॉर्मेशन देतात किंवा मोनोमर टू पॉलिमरचं फॉर्मेशन देतात. क्लासिफिकेशन एन नंबर ऑफ क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये, ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, ऑन द बेसिस ऑफ सोर्सेस, ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स. सो इथं एवढंच सांगेल, क्लासिफिकेशन सगळे प्रॉपरली करा. क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल, क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल करा. त्यानंतर कोणत्या पॉलिमरचे कोणते मोनोमर आहे, पॉलिमर प्लस मोनोमर लिस्ट करा. ठीक आहे. पॉलिमर अँड मोनोमर लिस्ट, कोणते मोनोमर मिळून कोणतं पॉलिमर बनवतात, लिस्ट विथ स्ट्रक्चर आणि फॉर्मेशन ऑफ कोर्स. आणि लास्ट वाला आहे युजेस. काही हे बघा, आता कसं आहे, ॲज अ टीचर आय कांट से स्किप दिस स्किप दॅट, बट समजदार को इशारा ही काफी आहे. सो जे प्रीवियस इयर युजेस आलेले आहे, जसं नायलॉन 6 आलंय, नायलॉन 6 आलंय, रबरचं आलंय, हे सगळे करा. बट त्याच्यातही तुम्ही विचारलं मॅम पॉलिमर मोनोमर आम्ही कसं करायचं. बानो पॉलिमरवर मी एक 1 शॉट व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यात मी सगळेच पॉलिमर कव्हर केलेले. बट तरीही तुम्ही मला विचारलं मॅम इम्पॉर्टंट पॉलिमर सांगा, तर आय वुड से बॅकेलाइट, नायलॉन 6 जरुरी नाहीये हेच करायचे, बट हे इम्पॉर्टंट आहे. नायलॉन 6, उसके बाद रबर 2 आहे, आयसोप्रीन आणि निओप्रीन. ओके. आणि बुना एस करा एक.
हे इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही त्याच्यातही विचारलं मॅम इम्पॉर्टंट सांगा. सो हे सगळं करा पॉलिमरमधलं. आय हॅव अपलोडेड अ वन शॉट व्हिडिओ आणि इम्पॉर्टंट पॉलिमर्स आय हॅव रिटन हिअर. एक टेफ्लॉन आणि इथिन करून घ्या. पॉलिथिन. टेक अ स्क्रीनशॉट गाईज. ओके, नेक्स्ट इज बायोमॉलिक्यूल्स. मैम बायोमॉलिक्यूल्स का क्या ही करे, तर बायोमॉलिक्यूल्स मध्ये ना ते दोन ग्लुकोजचे एमओपी आहे. एक आहे फ्रॉम सुक्रोज आणि एक आहे फ्रॉम स्टार्च. दोनच एमओपी आहे. ते दोन एमओपी करा कारण ते फ्रिक्वेंटली आस्क्ड आहे. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर हे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे. ठीक आहे, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर. त्यानंतर प्रोटीन्सचं क्लासिफिकेशन करा. फायब्रस प्रोटीन्स, ग्लोब्युलर प्रोटीन्स, मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी. सो तो एक प्रोटीन्सचा आर्टिकल व्यवस्थित करा. प्रोटीन अँड इट्स क्लासिफिकेशन. ओके, हां, आणि ना याच्यावर एक एगचं काय म्हणतात गिव्ह रिझन आहे की एग पाण्यात टाकल्यावर का कडक होतो. डिनॅचुरेशन म्हणून एक आहे. म्युटा रोटेशन एक डेफिनेशन आहे आणि एक आहे डिनॅचुरेशन. वेट आय टेल यू ते गिव्ह रिझन कोणतं आहे. एक्सरसाइज क्वेश्चन मधलंच आहे ते. एक्सरसाइज क्वेश्चन मधलं क्वेश्चन 2चं 5th. ऑन बॉइलिंग एग वाय डज इट बिकम हार्ड ओपेक व्हाईट असा क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर हा झ्विटर आयनचा एक आर्टिकल करा. झ्विटर आयन, ट्विटर नाही, झ्विटर आयन. ओके, हे इम्पॉर्टंट करा. आणि क्वेश्चन 2चं 1 आणि 2 पण करून घ्या. रिस्क का घ्यायची आहे इम्पॉर्टंट. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट बायोमॉलिक्युल्स. मध्ये कोणता टॉपिक स्किप केला होता पण इलेक्ट्रोकेमिस्ट्री ना. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. डन. ओके, कमिंग टू इलेक्ट्रोकेमिस्ट्री. जर तुम्ही विचारलं केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफचं काय करायचं तर आय वुड से फोकस ऑन ऑल द एक्सरसाइज क्वेश्चन. मी असं तर नाही म्हणणार सोडून द्या, बट मोस्टली तिथून त्या डेफिनेशन्स दिल्या आहे. नॅनो सायन्स, नॅनो केमिस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी, त्या सगळ्या डेफिनेशन्स करा आणि सगळे एक्सरसाइज क्वेश्चन्स करा. ठीक आहे. नाव कमिंग टू इलेक्ट्रोकेमिस्ट्री जो आपण मध्ये सोडला होता. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये ना सेल्स आहे भरपूर सारे. त्या सेल्समध्ये एकदा तर सगळे सेल्स गो थ्रू करा, बट त्या सेल्समध्ये ही इम्पॉर्टंट आहे H2O2 वाली. एक लेक्लांचे सेल म्हणून आहे ती करा. लेक्लांचे सेल. एक SHE म्हणून आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, ती एक करा. ते सेल रिप्रेझेंटेशनचा एक आर्टिकल आहे जो 1 मार्क्ससाठी येतो. सेल रिप्रेझेंटेशन ते एक करा. आणि सेल्स मध्ये आय टेल यू मोर विच आर इम्पॉर्टंट. गिव मी 1 मिनिट. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर पण सांगते मी तुम्हाला. थांबा, टेक्स्टबुक घेऊनच बसा यार हे सगळं सांगताना मार्किंग करण्यासाठी. हां, रेफरन्स इलेक्ट्रोडचा आर्टिकल एक प्रॉपर करा. म्हणजे तोच हाच येतो SHE वाला. इथेच लिहिते ब्रॅकेटमध्ये रेफरन्स इलेक्ट्रोड. उसके बाद हां, यॉल आर आस्किंग ना विच इज इम्पॉर्टंट. H2O2 तर मी तुम्हाला सांगितलं. लेक्लांचे सांगितलं. लीड स्टोरेज बॅटरीचं एक करा. सेल रिप्रेझेंटेशन आय हॅव टोल्ड यू. व्हॉट एल्स. सॉल्ट ब्रिज. व्हॉट इज सॉल्ट ब्रिज 1 मार्क्ससाठी येतं. सो ते सॉल्ट ब्रिज बघून घ्या. फॉर दॅट यू कॅन रेफर टू पेज 103 डायग्राम 5.5. ओके, व्हॉट इज सॉल्ट ब्रिज 1 मार्क्ससाठी येतं. कंडक्टिव्हिटी सेलची डायग्राम बघून घ्या. फॉर दॅट पेज नंबर 96 5.2. ओके,
आय होप आय हॅव नॉट मिस्ड एनिथिंग नाव. काही मिस नाही केलेलं, डोंट वरी. ठीक आहे पण हे जे सगळे आर्टिकल्स आहे हे तुम्हाला प्रायोरिटीवर कव्हर करायचे किंवा तुमचं सिलेबस कव्हर झाल्यानंतर प्रिव्हियस इयर पेपर्स जस्ट मेक शुअर की मी जे आर्टिकल्स डिस्कस केलेत त्याच्यातलं तुम्ही काही स्किप नाही केलेलं बिकॉज ऑल दीज आर इम्पॉर्टंट. आणि मी मुलांचे मेसेज बघत होते मग अशी मॅम युअर एनर्जी इज फीलिंग लिटिल लो. तर बिकॉज आय एम नॉट वेल यू आर फीलिंग द एनर्जी लिटिल लो बट वी विल बी बॅक इन द नेक्स्ट व्हिडिओ. थोडं नॉट वेल बट आय हॅड टू शूट दिस व्हिडिओ so that you can immediately start preparing. So thank you for watching the video. I will see you guys in the next video and hopefully I'll be well and full of energy as always. So thank you. Good night. Happy studying.